नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या प्रफुल्ल पवार अकॅडमी या परिवारामध्ये. तर आज आपल्याला विभक्ती, त्याचे कारकार्थ, उपपदार्थ, त्याचबरोबर विभक्तीचे प्रकार, एकवचनामध्ये असलेल्या विभक्ती, अनेक वचनामध्ये विभक्ती असलेल्या विभक्ती ह्या गोष्टी पाहायच्या आहेत. मी विनंती करेल सुरुवातीला, की आपल्याला हा जो मी सेशन घेतोय तो सेशन क्रमांक 2 आहे विभक्तीचा. ऑलरेडी सेशन मी 1 घेतलेला आहे. एखादा प्रश्न, एखादा वाक्य दिल्यानंतर त्याला कोणत्या विभक्तीचे प्रत्यय लागलाय, ने लागलाय, स लागलेला आहे. आता स तुम्हाला दानाचा संबंध असेल, कर्माचा असेल, तो आपण सहज ओळखतो. दुरावा असेल, आपल्याला एखाद्या स्थळाचं दिलेलं असेल किंवा एखाद्या गोष्टी वेळ दिलेली असेल, कुठं हाक मारलेली असेल, तर आपल्याला ते विभक्तीच्या अर्थावरून किंवा प्रत्ययावरून बऱ्याचदा काय ओळखता येते. पण मी भाग 1 मध्ये या गोष्टी घेतलेल्या आहेत. हा विभक्तीचा ऑलरेडी भाग 2 आहे. त्यामध्ये प्रत्यय म्हणजे काय? चर्मेत्तर म्हणजेच काय? कृत म्हणजेच काय? तर ह्या गोष्टी मी घेतल्या होत्या. कारण की त्या गोष्टी तुम्हाला मेरिटमध्ये नेणाऱ्या आहेत. ह्याचा मार्क सर्व गावाला माहिती आहे. म्हणून म्हणतो जास्तीत जास्त प्रश्न जे येणार ते इथून येणार. पण ज्याही वेळेस प्रश्न कठीण विचारायचा झाला तर तो तिथून बनेल भाग क्रमांक 1 मधून आणि तो तुम्हाला बोनस असेल. त्यामुळे भाग क्रमांक 1 पाहून घ्या विभक्तीचा. विभक्ती विभक्ती व विभक्तीचे प्रत्यय व प्रमुख कारकार्थ आपल्याला इथं म्हटलेलं आहे. आता विभक्ती व विभक्तीचे प्रत्यय. आता हे एकवचनामध्ये असणार आहे, अनेक वचनामध्ये आणि इथं लिहितो मी कारकार्थ. ठीक आहे. इथं लिहितो माझ्या मित्रांनो मी कारकार्थ. आता आपण जर एकंदरीत विचार केलं तर विभक्तीचे एकूण प्रकार पहा. लगेच वन लाइनर प्रश्न विचारतो. विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत? 4, 5, 6, 7 आणि 8. आता विभक्तीचे एकूण प्रकार माझ्या मित्रांनो 8 आहेत. त्याच्यामधला पहिला प्रकार आहे प्रथमा विभक्ती. त्याचा प्रकार काय आहे? प्रथमा विभक्ती. तर प्रथमा विभक्तीला एक वचनात आणि अनेक वचनात कोणत्याही प्रकारचे प्रत्यय नाहीत. त्याचा कारकार्थ आहे. माझ्या मित्रांनो, याच्यापूर्वी काही मी भाग 1 मध्ये जे सांगितलं, तुम्हाला इथं ते रिपीट करण्याची गरज नाही. पण मला असं वाटते मी काही 10-15 सेकंद तुम्हासाठी सांगावा. विभक्तीचे प्रकार 8 आहेत. विभक्तीचे कारकार्थ 6 आहेत आणि विभक्तीचे अर्थ 2 आहेत. परत मी डबल नोट नोट करून घ्या. विभक्तीचे प्रकार हे 8 आहेत. विभक्तीचे कारकार्थ हे 6 आहेत आणि विभक्तीचे अर्थ 2 आहेत. फक्त 2. ठीक आहे. उपपदार्थ व कारकार्थ. त्यामुळे तुम्हाला भाग 1 पाहून घ्या तुम्ही. ते तुम्हाला खूप वेगळं विश्वास देईल. आता प्रथम विभक्तीमध्ये एकवचनात आणि अनेक वचनात कुठल्याही प्रकारचे प्रत्यय नाहीत. प्रथम विभक्तीमध्ये एकवचनात आणि अनेक वचनात कुठल्याही प्रकारचे प्रत्यय नाही. द्वितीय विभक्तीमध्ये स, ला, ते, स, ला, ना, ते. द्वितीय विभक्तीमध्ये स, ला, ते एकवचनामध्ये आणि सला, ना, ते म्हणजे द्वितीय विभक्तीला ज्यावेळेस आपण अनेक वचनामध्ये चाललो, त्यावेळेस फक्त तिथं ना जास्तीचा लागून राहिला. बाकी सारखाच आहे. आणि त्याचा कारकार्थ आहे कर्म. म्हणजे इथं एखादी गोष्ट काय केल्याची दर्शवते. तृतीय विभक्ती आहे जिचे एकवचनामध्ये ने, येशी काय आहे? तृतीय विभक्तीची एकवचनामध्ये ने, येशी आणि अनेक वचनामध्ये नि, शी, ई, ही काय आहेत? निशी, ई, ही. ते त्याचं कारकार्थ आहे करण किंवा साधन. मी सांगतो करण किंवा साधन काय असते. तिने चाकूने आंबा आपला साधन काय होता? मग चाकू. ते आपल्याला उदाहरणाच्या माध्यमातून जाता येईल. चतुर्थी विभक्ती आहेत स, ला, ते, स, ला, ना, ते, स, ला, ते, सला, ना, ते. इथं असेल माझे मित्रांनो संप्रदान दानाचा संबंध असेल किंवा इथं भेटीचा संबंध असेल. आता याच्यामध्ये काही गोष्ट महत्त्वाच्या म्हणजेच काय? विभक्तीला शिकत असताना अशी कोणती विभक्ती आतापर्यंत आपल्याला सापडली, जेवढ्या वेळेस आपण शिकून राहिलो, की त्या विभक्तीला एक वचनात आणि अनेक वचनात प्रत्यय नाहीच. प्रत्ययच नाहीत. तर ती विभक्ती निघाली पहिली विभक्ती. पेपरमध्ये डायरेक्ट पोलीस भरतीला सरळ सेवेपासून भरपूर साऱ्या एक्झामला हा प्रश्न रिपीटेड झालेला आहे, की कोणती अशी विभक्ती आहे ज्या विभक्तीला एक वचनात आणि अनेक वचनात प्रत्यय नाही, तर ती विभक्ती आहे प्रथमा विभक्ती. दुसरा प्रश्न रिपीट काय होईल? कोणती अशी विभक्ती आहे, की ज्या 2 विभक्तीचे प्रत्यय हे सारखे आहेत? माझे मित्रांनो आतापर्यंत आपल्याला लक्षात आलं असेल, काही द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती. मी स्पेशल लाल रंग चेक करा.
लाल रंग चेक करा. या लाल रंगातले दोन जे विभक्ती आहेत, द्वितीय आणि चतुर्थी हिचे एकवचनात आणि अनेक वचनात सुद्धा काय प्रत्यय सारखे पाहायला भेटेल. आणि याच्यामध्ये फक्त फरक एवढा असेल, इथं कर्म असतील आणि यामध्ये कुठलातरी दान दिल्या जाईल. तिने भिकाऱ्याला पैसे दिले. पैसे कसे गेले? दान गेले. त्याच्यामध्ये आपल्याला अंडरलाईन केलेला वर्ड नेमकं प्रत्यक्ष कर्म आहे की म्हणजे डायरेक्ट वर्ब आहे की इनडायरेक्ट आहे. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की प्रत्यक्ष कर्म हे निर्जीव वस्तू असते आणि अप्रत्यक्ष कर्म हे सजीव गोष्ट असते. मग तिने भिकाऱ्याला पैसे दिले. पैसे हे झालं तुमचं प्रत्यक्ष कर्म, कारण की ते निर्जीव आहे आणि भिकारी हे झालं माझे मित्रांनो सजीव असल्यामुळे अप्रत्यक्ष कर्म. एवढ्या बारीक-बारीक गोष्टी तुम्हाला सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, इथपर्यंत आलो होतो आपण. सुरुवातीला आपण 4 पाहिलेले आहेत. प्रथम विभक्तीला एकवचनात आणि अनेक वचनात कुठल्याही प्रकारचे प्रत्यय नाहीत. द्वितीय विभक्तीला सला ते सलाना कर्म. तृतीय विभक्तीला ने, येशी, नीशी, ई आणि ही. नीशी, ई आणि ही. यानंतर माझ्या मित्रांनो याचा एक करण, साधन कुठलं तरी, म्हणजे तो पायाने घरी गेला. काय होतं? पाय साधन होतं. तिने चाकूने आंबा कापला. साधन काय होता? चाकू होता. चतुर्थ विभक्तीला माझे मित्रांनो सला ते सलाना सेम आहेत. फक्त लक्षात काय ठेवायचं, प्रथम विभक्तीला एकवचनात अनेक वचनात प्रत्यय नाही. द्वितीय चतुर्थी प्रत्यय हे सारखे आहेत. आता पंचमी विभक्ती पहा आपण. पंचमी विभक्तीला ऊन, हून, ऊन, हून आणि याचा कारकार्थ आहे अपादान. ओके, याचा कारकार्थ काय? अपादान. त्यालाच म्हणतात दुरावा किंवा वियोग. बाबा मुंबईहून पुण्याला गेले. मी गावाहून शहराकडे आलो. स्पर्धा परीक्षित आहे. ऊन, हून, ऊन, हून. आणि असे एकमेव प्रत्यय आहेत, की जे आपल्याला पाहता येईल माझ्या मित्रांनो, की सगळे हे प्रत्यय एक अक्षरी आहेत. एक अक्षरी आहेत. पण 2 अक्षरी असणारे प्रत्यय फक्त सर्वसाधारणतः आपल्याला कुठं पाहायला भेटू राहिले? 2 अक्षरी प्रत्यय पंचमीला पाहायला भेटू राहिले. हे एक विशेष लक्ष ठेवा. त्यानंतर षष्टी आहेत. षष्टीचे प्रत्यय दिलेले आहेत. चा, ची, चे, च्या. चा, ची, चे, च्या. याचे और याला प्रत्यय असतात. ते असतात झा, झी, झे, झा. यालाच काय असतात? चाची, चेला झा, झी, झे, झा. चाची, चेलाच और असतात. झा, झी, झे, झा. आता काकाने काकाने भावाचा शर्ट. चाचीचा जो संबंध दर्शवला जाते, तो माझ्या मित्रांनो कशामध्ये दर्शवला जाईल? तो दर्शवला जाईल माझ्या मित्रांनो याच्यामध्ये, संबंधामध्ये. ओके. तर षष्टी विभक्ती आहे चाची छेच्या, त्याची अपोजिट आहे झाजी झेच्या. सप्तमी आहे तय्य तय्य अधिकरण. सप्तमी काय आहे माझ्या मित्रांनो? सप्तमीचे प्रत्यय आहेत तय्य तय्य अधिकरण. आता इथं पहा, इथं सुद्धा तय्य आहे आणि इथं सुद्धा तय्य आहे. दोन्ही याच्यामध्ये कसे आहे? प्रत्यय सारखे आहे आणि ही एकमेव अशी विभक्ती आहे. इथं चाची चे आहे आणि चे ची च्या. ओके. तसं एकमेव अशी विभक्ती आहे जिचे एक वचनात आणि अनेक वचनात प्रत्यय सारखे आहेत. चेक करून घ्या. सला ते सलानाते. ओके. आता इथं तुम्ही म्हणसाल द्वितीय चतुर्थीचे सारखे आहेत. नाही, इथं सला ते आहे, इथं ना एक्स्ट्रा जोडलेला आहे. पण याच्यात तय्या तय्या दोन्हीकडे आहे. तय्या तय्या दोन्हीकडे आहे. आणि एक महत्त्वाची विभक्ती म्हणजे संबोधन. त्या विभक्तीला फक्त अनेक वचनामध्ये प्रत्यय आहेत. ज्या विभक्तीला फक्त अनेक वचनामध्ये प्रत्यय आहेत, एक वचनामध्ये मध्ये नाही. मी प्रयत्न करतो याच्यावरती प्रश्न कसे येतात ते सांगण्याचे. माझ्या मित्रांनो याच्यावरती कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात? पहिल्या विभक्तीला प्रश्न येतो. एखादं एक वाक्य दिलं जाईल, त्याला कुठल्याच प्रकारचे प्रत्यय नसेल. त्याचा अर्थ असा आहे की ते प्रथम विभक्तीचं उदाहरण आहे. याच्यावरती पहिल्या याच्यावर प्रश्न विचारण्याची पद्धत अशी आहे. कर्ता हा कारकार्थ कोणत्या विभक्तीचा आहे? प्रथमेचा आहे. तिसरा प्रश्न याच्यावर असा विचारला जाऊ शकते, कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनामध्ये एक वचनात अनेक वचनात प्रत्यय नाही? ती प्रथमा विभक्ती आहे. द्वितीय विभक्तीला सला ते सलानाते. आता याच्यामध्ये जिथं दान नसेल ती द्वितीय विभक्ती आहे. जिथं दानाचा संबंध दिसून राहिला नाही आपल्याला ती द्वितीय विभक्ती आहे. जर कधी सला ते सलानाते लागले पण तुम्हाला लक्षात येईल गोष्टी दान चालली, तर ते चतुर्थी किंवा त्याला तुम्ही संप्रदानावरून ओळखू शकता. चतुर्थी आहे. पण आपण काय म्हणू शकतो, जर कधी गोष्ट दान चालली नसेल ते द्वितीयामध्ये जाईल, कारण की याचे आणि याचे प्रत्यय सारखे आहेत. वाक्याचा अर्थावर डिपेंड करते. यानंतर तृतीय विभक्ती आहे माझे मित्रांनो आणि या तृतीय विभक्तीमध्ये ने, ये, शी, निशी, कुठली तरी साधन राहील. ओके. तर आपण याला म्हणतो करण.
पंचमी आहे ऊन, हुन, हुन, वियोग किंवा दुरावा. ओके. षष्टी चा, ची, चेच्या संबंध आणि सप्तमी आहे दोन्ही गोष्टीमध्ये सारखे असणारे प्रत्यय. सप्तमी इथं स्थळाचा किंवा वेळेचा बोध जिथं होतो ते सप्तमी असते. ओके. घरातली माणसे, घरातले माणसं किंवा घरात किंचेचं जाळ आहे. त्यानंतर संबोधन विभक्तीला फक्त आणि फक्त अनेक वचनामध्ये प्रत्यय. हा प्रश्न कितीतरीदा रिपीट आहे. पंचमीचे प्रत्यय विचारले असा एकही प्रश्न याच्यातली विभक्ती अशी नाही का ज्या विभक्तीचे प्रत्यय तरी विचारले नसाल किंवा कारकार्थ कधी विचारले नसाल किंवा त्यांनी फक्त अनेक वचनामध्ये प्रत्यय असणारी विभक्ती, दोन्ही वचनामध्ये प्रत्यय नसणारी विभक्ती, याच्यातला प्रश्न असं म्हणा असा कोणताच गोष्ट याच्यातली अशी नाही आहे की ती पेपरमध्ये विचारली गेली नाही. कशाही प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. सारखे कुठले आहेत, एक वचनात कुठे आहेत, दोन्ही याच्यात नाही आहेत किंवा याचा कारकार्थ काय आहेत, प्रत्येक गोष्ट या चार्टवरून आलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रश्नांची संख्या या चार्टवर आपल्याला विभक्तीच्या संदर्भात पाहायला भेटते. त्यामुळे विनंती आहे तुम्हाला की ह्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं करून ठेवा. मी थोडा साईडला होतो आणि 5 सेकंदात तुम्हाला काय करायचं आहे, ह्या गोष्टी व्यवस्थितरित्या पाहून घ्यायच्या आहे. कारण की पेपरमध्ये डायरेक्ट प्रश्न माझ्या मित्रांनो इथून बनतो. पेपरमध्ये डायरेक्ट प्रश्न इथून बनतो. ठीक आहे, पुढे चालायचं. आता या विभक्तीच्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, ते तुम्हाला पाहून घेऊ आपण. महत्त्वाचे काय विभक्तीच्या संदर्भात रूल्स होते. विभक्तीच्या संदर्भात काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते पाहूया. ठीक आहे. ज्यात ज्याही एकवचनी व अनेकवचनी नामाला प्रत्यय नाही त्याची विभक्ती प्रथमा असते. यात काही कोणाला डाऊट आहे का? व्ही-आय-एम-पी आहे. ठीक आहे. द्वितीय व चतुर्थीयांचे प्रत्यय सारखेच आहे. सलाचे सला नाते. ओके. फक्त द्वितीयाचा कर्म आहे, त्याचा संप्रदान आहे. तृतीयेला फक्त अनेक वचनात ई प्रत्यय आहे. ने, ई, शी, निशी, ई, ही. ने, येशी, ने, येशी, निशी, ई, ही. परंतु सप्तमीला मात्र दोन्ही वचनामध्ये ई आहे. तय्या, तय्या अधिकरण. अनेक वचनात प्रत्यय असणारी विभक्ती संबोधन आहे. तुम्हाला माहिती आहे फक्त अनेक वचनामध्ये आहे प्रत्ययाला. आणि विभक्ती प्रत्यय एक वचनाचे वेगळे, अनेक वचनाचे वेगळे आहेत. परंतु पंचमीचे काय आहेत? उन्हून, उन्हून व सप्तमीचे तय्या, तय्या या दोन्ही वचनात समान आहेत. पंचमी आणि सप्तमीचे कसे पाहायला तुम्हाला दोन्हीच्या मध्ये समान आहेत. तसेच द्वितीय व चतुर्थीला काही प्रत्यय समान आहेत, जसे स, ला, ते आणि ना. यानंतर षष्ठी प्रत्यय लिंगानुसार, षष्ठी प्रत्यय लिंगानुसार बदलतात. म्हणजे चा असेल तर मुलगा, ची असेल तर मुलगी, तिसऱ्याच व्यक्तीचा बोध करत असेल तर चे. षष्ठी प्रत्यय लिंगानुसार बदलतात. तर इतर विभक्ती प्रत्यय हे लिंगानुसार बदलत नाही. विभक्ती प्रत्यय नाम सर्वनामाला लागतात, तर काही प्रसंगी ते विशेषणालाही लागतात. षष्ठी व सप्तमी सोडून इतर विभक्ती प्रत्यय षष्ठी व सप्तमी सोडून इतर विभक्ती प्रत्यय चरम प्रत्यय असतात. चरम प्रत्यय म्हणजेच काय? त्याच्या समोर कुठले प्रत्यय लागत नाही त्याला चरम प्रत्यय म्हणतात आणि ज्याच्या समोर आणखी प्रत्यय लागतात त्याला चरमेत्तर असे म्हणतात. तर परंतु नामाला जोडलेले तद्धित प्रत्यय जसे की, त्व, पण, पना, ता, ई हे प्रत्यय चरम प्रत्यय नसतात, कारण त्यानंतर पुन्हा प्रत्यय जोडता येतात, म्हणून यांना चरमेत्तर प्रत्यय असे म्हणतात. विभक्ती प्रत्ययांना स्वतंत्र अर्थ नाही. विभक्ती प्रत्ययांना स्वतंत्र अर्थ नाही, परंतु शब्दयोगी अव्ययांना मात्र स्वतंत्र अर्थ आहे. काही प्रसंगी ला, ली, ले, ल्या हे प्रत्यय षष्ठी प्रत्ययाचे कार्य करतात. जसे हा आपला, आमचा मुलगा आहे, हे सुद्धा काय त्याचे ला, ली, ले, ल्या हे प्रत्यय षष्ठी प्रत्ययाचे कार्य करतात. ओके. तर ह्या गोष्टी आपल्याला त्याच्या संदर्भात महत्त्वाच्या होत्या. आता प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म ह्या गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. एकदा फक्त नजर टाकून घेऊया याच्यावरती. कारकार्थ लक्षात ठेवायच्या वेळेस एक गोष्ट करायची, कर्ताने, कर्मको, करणचे, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण, हाक. पहिले 5 कसे लक्षात ठेवसान? पहिले 5 लक्षात ठेवण्यासाठी काय करसान? कर्ताने, कर्मको, करणचे, संप्रदान, अपादान. राहिले 5. कर्ताने, कर्मको, करणचे, संप्रदान, अपादान. राहिले 5 लक्षात. शेवटची संबोधनले हाक आहे म्हणून कोणी विचारेल का? सप्तमी तय्या, तय्या अधिकरण, काकाचा, काकू,
ओके. काकूने काकाचा शर्टचा संबंध. शर्टाशी संबंध आहे. आता माझ्या मित्रांनो याच्यामध्ये हे स्पष्ट शब्दामध्ये लक्षात कसं ठेवायचं ते पाहून घेऊ. याची वाचन अशा प्रकारे आहे. प्रथम विभक्ती एकवचनात, अनेक वचनात प्रत्ययाने कारकार्थ कर्ता आहे. द्वितीय विभक्ती सलाते सलानाते कर्म. तृतीय विभक्ती ने येशी निशी इही करण किंवा साधन. चतुर्थी सलाते सलानाते संप्रदान दान किंवा भेट. पंचमी विभक्ती ऊनहून आपादान दुरावा किंवा वियोग. षष्ठी विभक्ती चाचीचे चेचीच्या संबंध. सप्तमी विभक्ती तय्या तय्या अधिकरण. संबोधन विभक्ती नो किंवा हाक. संबोधन विभक्ती कोणती आहे माझ्या मित्रांनो? नो किंवा हाक हे संबोधन विभक्तीचे आपल्याला प्रत्यय. हे तुम्हाला मोस्ट टाइम आहे. तुम्हाला माझ्या मित्रांनो ह्या गोष्टी कोणत्या विभक्तीचे कोणते प्रत्यय एक वचनात आणि अनेक वचनात विचारल्या जाते आणि तुम्हाला मी सुद्धा प्रश्न जे घेईल आज PYQ त्यामध्ये या गोष्टीची चांगली कल्पना येऊन जाईल. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया नेमकं प्रथमा विभक्तीपासून. भाग 1 मध्ये ते चरमप्रत्यय, चर्मेतर आणि या खूप महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या होत्या. करायचं प्रथमा विभक्तीला. प्रथम विभक्तीचे मला सांगा एक वचनात आणि अनेक वचनात प्रत्यय कोणते होते? पटकन आत्ताच 1 रुपया देतो मी. पटकन सांगा. एक वचनात आणि अनेक वचनात प्रत्यय कोणते होते प्रथम विभक्तीचे? तर नाही. एक वचनात आणि अनेक वचनात माझ्या मित्रांनो प्रथम विभक्तीला प्रत्यय नव्हते आणि त्याचा फक्त काय होतं? त्याचा होतं कर्ता. त्याचं काय होतं? कारकार्थ फक्त कर्ता होतो. मग आता याची उदाहरणं कशी असतात पेपरमध्ये पाहून घ्या. प्रथम विभक्तीला. ओके. कारकार्थ, कर्ता, कर्म, अधिकरण, प्रत्यय नसणारी नामे आहेत. मधू 4 आठवडे क्रिकेट खेळला. 1 मिनिट, 1 मिनिट. हे कुठचे आले कुठं चालले? ठीक आहे. बरं, काही हरकत नाही. कारकार्थ, कर्ता, कर्म, अधिकरण, प्रत्यय नसणारी नामे आहेत. मधू 4 आठवडे क्रिकेट खेळला. आता खेळणारा कोण? मधू. कर्म काय आहे? क्रिकेट. ओके. आणि आठवडे काय दर्शवते? एका प्रकारे वेळेचा बोध दर्शवतो आणि वेळ किंवा स्थान दर्शवणारे घटक हे तय्या तय्या सप्तमी मध्ये जातात आणि सप्तमीचा कारकार्थ अधिकरण आहे. तुम्हाला माहित आहे. बरोबर आहे. रामदास 12 वर्षी महाराष्ट्र फिरले. रामदास 12 वर्ष महाराष्ट्र फिरले. फिरणारे कोण? रामदास. फिरले काय वाक्यातलं? क्रियापद आहे. आणि एक काळाचा बोध करू राहिला वर्ष आणि ठिकाणाचा सुद्धा बोध करू राहिला. एक प्रकारे ठिकाण किंवा महाराष्ट्रात सुद्धा बोध करून राहिलं. ते काय होईल माझ्या मित्रांनो? अधिकरण. तर स्थळ किंवा वेळ आणि त्यानंतर रामदास 12 वर्ष महाराष्ट्र फिरले. तर इथं काय होईल की स्थळ, वेळ आणि उपपदार्थ दिले आहेत. तर उपपदार्थ म्हणजे काय? थोडंसं होऊ शकते त्याच्यामध्ये काही गडबड झाली असेल. तर उपपदार्थ म्हणजे अशी गोष्ट ज्या वाक्यामध्ये त्याचा कुठलाही रोल नसून फक्त तो शब्द दुसरा नाम म्हणून वापरला जातो. बरोबर आहे. त्याला आपण उपपदार्थ म्हणतो. तसा कमलने विमलचा परकर मशीनने शिवला. सकाळी शिवला होता. सकाळी शिवला तर वेळेचा बोध करून राहिलो. शिवला क्रियापद आहे. शिवणारी कमल आहे. पण कोणाचा शिवला? विमलचा. काय कशानं शिवला? मशीनने शिवला. साधन मशीन होती. याचबरोबर माझ्या मित्रांनो त्या विमलचा कुठलाही संबंध येत नाही. मग तो वाक्यातला जो दुसरा नाम म्हणून शब्द आला आहे त्याला उपपदार्थ असे म्हटले जाते. तर यामध्ये ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. यानंतर आपण पुढे जाऊया. इथं हे उपपदार्थ नाव टाकून कन्फ्युजन झालं. इथं नाव उपपदार्थ नाव नकोय. कशासाठी टाकलं काय माहिती. इथं असायला पाहिजे उपपदार्थ. ठीक आहे. उद्देश, विधानपूरक, परिणाम, अंतर, मूल्य हे कसे आहेत माझे मित्रांनो? उपपदार्थ आहे. रावण राक्षस होता. उद्देश, विधानपूरक, परिणाम, अंतर, मूल्य. रावण राक्षस होता. असणारा कोण? रावण. काय होता? राक्षस होता. रावण राक्षस होता हे क्रियापद. असणारा रावण आणि हे विधानपूरक आहे. म्हणजे या वाक्यात हा जो शब्द आहे राक्षस हा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे. रामरावांनी 5 पोती धान्य पिकविले. 5 पोती काय आहेत? एक प्रकारचा परिमाण आहे. परिमाण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्याला परिमाण म्हणतात. परिमाण. परिणाम म्हणजे काय?
त्याचा समोरचा. पण परिमाण म्हणजेच काय? एक प्रकारे माझ्या मित्रांनो काय होईल? परिमाण म्हणजे आपल्याला म्हणता येईल, की ते एक युनिट आहे. ठीक आहे. 5 काय एक संख्या विशेषण आहे. तर मी 4 मैल चालवतो. मैल चालतो. ओके. दूध ₹20 लिटर मिळते. रुपये कुठं आहे? इथं मूल्याचा बोध करू राहिला. आता उद्देश, विधानपूरक, परिणाम आणि अंतर्मूल्य हे सुद्धा याच्यामध्ये उपपदार्थामध्ये पाहायला भेटू शकतात. यानंतर आहे द्वितीय विभक्ती. द्वितीय विभक्ती कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल. हां, तुमचं असं एक प्रश्न असेल, की बुवा आम्ही हे पाहिलं, पण याच्यामध्ये आम्हाला प्रथमा विभक्ती समजली नाही. ओके, ओके. माझ्या मित्रांनो प्रथम विभक्तीमध्ये एकवचनात आणि अनेक वचनात प्रत्यय लागत नाही. 1 मिनिट. याच्यामध्ये पहा आता तुम्हाला इथं कुठंही म्हणजे या वाक्याला प्रत्यय लागले दिसू राहिले का? प्रत्यय लागले नाही. म्हणूनच ते वाक्य प्रथमा विभक्तीमध्ये जात आहे. पुढे माझ्या मित्रांनो आपल्याला त्याचे उपपदार्थावरून आपण ओळखलं होतं. यानंतर द्वितीय विभक्ती. आता द्वितीय विभक्तीचे प्रत्यय काय होते? सलाते, सलानाते. द्वितीय विभक्तीचे काय प्रत्यय होते? सलाते, सलानाते. आता कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल व कर्माला सलानाते प्रत्यय असतील व दानाचा भेटीचा संबंध नसेल तर कर्माची विभक्ती द्वितीय मानायची असते. परंतु कर्माला प्रत्यय नसल्यास प्रथमा मानावी व द्वितीय फक्त कर्मस्थानीच येऊ शकते. कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाची विभक्ती द्वितीया नसते. बरोबर आहे. कर्म सोडून इतर कोणत्याही शब्दाची विभक्ती काय द्वितीय नसते. म्हणजे कर्त्याची कर्मावर क्रिया घडून राहिली आणि कर्माला सला नाते प्रत्ययच असतील आणि दानाचा भेटीचा संबंध नसेल नसेल मी स्पेशल रेट केलेलं आहे. त्याला द्वितीय विभक्ती आपण म्हणतो. राजाने प्रधानाला बोलवले या वाक्यामध्ये तुम्हाला कुठंतरी दानाचा संबंध वाटू राहिलो का? राजाने बोलावणारा राजा काय बोलावलं होतं प्रधानाला? बोलावले क्रियापद. मग राजाने प्रधानाला बोलावले, प्रधानाला बोलावते म्हणजे काय होईल? द्वितीय होईल. पोलिसाने चोरास पकडले. कर्म काय? चोरास. पोलिसाने चोर पकडला. इथं काय होईल? पोलिसाने चोर पकडला. आता कर्म इथं जो चोर आहे, इथं कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. मग हे काय होईल? कर्म प्रथमेत होईल. पण इथं लागलाय. सला ते सलाना ते कर्म आहे कुठलं? दानाचा संबंध नाही म्हणून ते वाक्य कसं होईल? द्वितीयामध्ये होईल. इथं प्रधानाला, इथं प्रधान असं, इथं प्रत्ययच नाही आहे. प्रत्यय नसल्यामुळे हे प्रथमेत जाईल. बाकीचे वरचे 2 वाक्य आपल्याला द्वितीयत पाहायला भेटते. यानंतर तृतीय विभक्ती. आता तृतीय विभक्ती काय होती? ने, ये, शी, नी, शी, ई आणि ही. म्हणजे ते पहा आता कसं होईल. माझ्या मित्रांनो कार काढता याच्यामध्ये कर्ता, करण, अधिकरण. कर्ता, कर्ता, करण, अधिकरण. कृष्णाने सुदर्शन चक्राने शिशुपालाला मारले. याच्यामध्ये कृष्णाने हा जो शब्द आहे तो कर्ता. मारणारा कोण? कृष्ण. कृष्णाला ने म्हणजे ने प्रत्यय लागलाय. ने, येशी, निशी, ई यापैकी कोणताही एक प्रत्यय हा तृतीयचा आहे. आता चक्राने कशाच्या साह्यानं मारलं? ते मारलं चक्राच्या साह्यानं. मग हे काय होतं? साधन. करणलाच आपण काय म्हणतो? करणलाच आपण माझ्या मित्रांनो तृतीयामध्ये साधन पाहिलं असेल. ठीक आहे. याला साधन असे म्हणतो. आता कृष्णा लेखणीने लिहितो. लिहिणारा कृष्णा कशाने लिहितो? लेखणी. लेखणी म्हणजे पेन बरं मराठीतला तुमचा इंग्लिशचा अभ्यास चांगला आपण आपल्याला पेन माहिती आहे. लेखणी म्हणजे पेन होते मराठीत. ओके. कृष्णा लेखणीने लिहितो. लेखनीने इथं काय होईल माझ्या मित्रांनो? लेखनीने हे करण आहे. करणलाच आपण दुसऱ्या शब्दामध्ये साधन म्हणतो. बरोबर आहे. बनीने सुरीने पेरू कापला. साधन काय होतं? सुरी. कापणारी बनी कर्ता वाक्यातला आणि कापणारी कोण? बनी आणि काय कापली? काय? पेरू कापला. पेरू काय झालं? वाक्यातला कर्म झालं. ठीक आहे. पण कशाच्या साहाय्यानं कापला? सुरीनं. सुरी काय झालं मग? साधन झालं. साधनालाच आपण करण असे म्हणतो. ठीक आहे. आता पुढे पाहू आपण माझ्या मित्रांनो उपपदार्थ. याच्यामध्ये उपपदार्थामध्ये काय असते? रीत, निमित्त, न्यूनत्व,
परिणाम, प्रमाण, सानिध्य, कालावधी, मनोविकार हे उपपदार्थ दर्शवण्यासाठी सुद्धा तृतीयचा प्रत्यय वापरतात. ती तोऱ्याने चालते. एक प्रकारे तोऱ्याने चालण्याची काय तिची रीत दर्शवू राहिलो. घर पावसाने पडले. कशाचं निमित्त आहे? पावसाचं निमित्त आहे घर पडण्याचं. भीमा संतापाने लाल झाला. निमित्त किंवा याचं काय होईल माझे मित्रांनो? निमित्त किंवा कारण होईल. भीमा संतापाने लाल झाला. निमित्त किंवा कारण होईल. यानंतर आपण पुढे पाहूया चतुर्थी विभक्ती. आता चतुर्थी विभक्तीमध्ये काय होतं? सला ते सलानाते. एकवचनामध्ये सलाते, अनेक वचनामध्ये सलानाते आणि त्याच्यामध्ये काय असेल? दानाचा किंवा भेटीचा संप्रदान ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे, दानाचा किंवा भेटीचा इथं संबंध असेल. आता पुढे पहा कारकार्थ काय होईल याचा? कारकार्थ इथं आहे कर्ता, करण ज्याला आपण साधन म्हणतो, संप्रदान, अप्रत्यक्ष कर्म व अधिकरण ज्याला आपण स्थळ व वेळ सुद्धा म्हणतो. आता कर्ता असेल, करण असेल तर त्याला आपण साधन म्हणतो. संप्रदान असेल तर त्यामध्ये अप्रत्यक्ष कर्म कोणते राहील? सजीव वस्तू. आणि तुम्हाला माहिती आहे निर्जीव वस्तू हे काय प्रत्यक्ष कर्म राहील. जर तुम्हाला वेळेचा किंवा एखाद्या ठिकाणाचा बोध केला असेल मग ते काय राहील? ते अधिकरण जाईल सप्तमीमध्ये. आणि जर कधी एकूण दुरावा किंवा वियोग दर्शवला असेल त्या गोष्टी अपादानामध्ये सुद्धा जाईल. आता दशरथाने कैकेला 2 वर दिले. दशरथाने कैकेला 2 वर दिले. वर काय आहे? नाम आहे संप्रदान. वर काय दिले? दान. यानंतर मला काम करवते करता. नदी सागराला भेटते. अधिकरण. दान चालली नदी. त्याच्या डोक्याला रुमाल आहे. डोक्याला इथं काय होऊ राहिलं? ठिकाणाचा बोध करते म्हणून ते अधिकरण आहे. नदी सागराला भेटते. आता नदी सागराला भेटते इथं सुद्धा काय? अधिकरण आहे. दशरथाने कैकेला 2 वर दिले. वर काय झालं? इथं दान चालले. तर महत्वाची गोष्ट म्हणजे इथं आपल्याला कुठं कर्ता दिलेलं आहे, अधिकरण दिलेलं आहे, त्यानंतर कुठं संप्रदान दिलं. वाक्याचा अर्थ आपल्याला दान सुचवून राहिला. कसं आहे माहिती काय? की वाक्यामध्ये जो आहे ने तो तृतीयेचा आहे की आणखी कशाचा आहे? हे डिपेंड करते. बरोबर आहे? वाक्यामध्ये सला ते सलाना ते चतुर्थीची आहे का द्वितीयची आहे? त्या वाक्याचा अर्थ काय करते? इथून आपलं ते उत्तर ठरणार आहे. यानंतर माझ्या मित्रांनो याचा उपपदार्थ काय असते? उद्देश, परिणाम, मूल्य, विषय, स्वामित्व, योग्यता, नाते. मी खेळायला जातो. जाणारा कोण? मी. उद्देश म्हणजे वाक्याचा कर्ता. दुधासाठी लिटरला 10 रुपये पडतात. हे काय? लिटरला परिमाण दिलेलं आहे. यानंतर चाराण्याला 2 गोळ्या आहेत. याचं काय दिलेलं आहे? चाराणे एक प्रकारचं मूल्य दर्शवू राहिलं. हा पेरू चवीला गोड आहे. म्हणजे त्या त्या गोष्टीचा विषय आहे. तर महत्वाचे म्हणजेच काय? द्वितीय व चतुर्थीमधील फरक. वाक्यात एकच कर्म असेल तर तेच प्रत्यक्ष कर्म मानून त्याला प्रत्यय नसल्यास प्रथमा व प्रत्यय असल्यास द्वितीय मानायची असते. धोंडू गाय बांधतो. बांधणारा कोण? धोंडू. काय बांधतो? गाय बांधतो. मग इथं आपण कर्माला कुठलेही पद्धतीचे प्रत्यय नसल्यामुळे हे प्रथम विभक्ती जाईल. धोंडू गाईला बांधतो. आता इथं गाईला बांधतो. एक प्रकारे काय झालं? गाईला बांधतो याच्यामध्ये काही दानाचा संपर्क आहे का? नाही ना. म्हणून त्या गोष्टी द्वितीयामध्ये जाईल. आणि राम रावणाला मारतो. कर्म सुद्धा इथं सुद्धा काय? मारण्याचं आहे. कुठं दानाचा संपर्क नाही म्हणून ते सुद्धा कसं? द्वितीयेमध्ये जाणार आहे. यानंतर ते वाक्य जर द्विकर्मक असेल. द्विकर्मक म्हणजेच काय? एका वाक्यामध्ये 2 कर्म असतील. तर दान जाणारे प्रत्यक्ष कर्म व त्याची विभक्ती प्रथमा असते. म्हणजे तिने भिकाऱ्याला पैसा दिला. त्याला कुठली लागली का विभक्ती? नाही ना. तर दान घेणारे हे अप्रत्यक्ष कर्म असून त्याची विभक्ती चतुर्थी असते. तिने भिकाऱ्याला पैसा दिला. भिकाऱ्याला चतुर्थी गेली. पैसे दान चालले. ठीक आहे. तर आजीने नातीला गोष्ट सांगितली. ही गोष्ट याच्यामध्ये प्रत्यक्ष कर्म आहे माझ्या मित्रांनो आणि नातीला या वाक्यामध्ये अप्रत्यक्ष कर्म आहे. गोष्टीला कुठलेही प्रत्यय लागले नाही, पण नातीला ला लागलेला आहे त्यामुळे हे चतुर्थीचे प्रत्यय आहेत. नातीला अप्रत्यक्ष कर्म आणि गोष्ट प्रत्यक्ष कर्म हे तुम्हाला सांगितलं. प्रत्यक्ष कर्म जे असते हे प्रत्यक्ष कर्म त्याला आपण निर्जीव वस्तू म्हणतो. निर्जीव घटक म्हणू का मग मी? निर्जीव घटक असतो आणि आपण प्रत्यक्ष जे अप्रत्यक्ष असते ह्या गोष्टी सजीव घटकामध्ये मोडतात.
सजीव घटक. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला पंचविभक्ती पाहायची आहे. आता पंचविभक्तीचे काय आहेत? एकवचनात अनेक वचनामध्ये प्रत्यय ऊन, हून, ऊन, हून. काय आहेत? ऊन, हून, ऊन, हून. आता याच्यामध्ये असते आपादान किंवा करण. तर साप बिळातून बाहेर गेला, आपादान. उपपदार्थ आहे, अंतर आहे, तुलना आहे किंवा भेद आहे. पुण्याहून मुंबई 210 किलोमीटर आहे. एक प्रकारची काय अंतर दर्शवू राहिलं. बरोबर आहे. यानंतर माझ्या मित्रांनो षष्ठी विभक्ती आहे. षष्ठी विभक्तीचं कसं असेल, की षष्ठी विभक्तीमध्ये चा, ची, चे, च्या, चा, ची, चे, चे, ची, चे, च्या. आता चा, ची, चे याला आपण जे प्रत्यय पाहिले होते, की चा, ची, चे आणि चे, ची, च्या. चा, ची, चे, चे, ची, च्या. हा झी, झे. आता कारकार्ता आहे कर्ता, करण ज्याला आपण साधन म्हणतो, अपादान, दुरावा, अधिकरण, स्थळ किंवा वेळ. काकाचे खाऊन झाले. काय? काकाचे खाऊन झाले. काय होईल माझ्या मित्रांनो याचं? संपलेलं आहे. आमचा बसचा प्रवास संपला. काय एक प्रकारे करण आहे. तर उपपदार्थामध्ये काय होईल? याच्यामध्ये प्रयोजन, त्यानंतर 2 स्थित्यंतर, 3 म्हणजे मूल्य, 4 म्हणजे कार्यकरण, 5 म्हणजे जनकत्व, 7 मालकी, योग्यता, नाते, बाह्य, वाहक, साकल्य, आधार ज्याला आपण अध्यय म्हणतो. ओके. धर्माधर्मी, धारण करणारा, जेवायची खोली बंद आहे. हे काय एक प्रकारचं जेवायची प्रयोजन आहेत. आणि बर्फाचे पाणी झाले का एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत रामराजा झाला. काय झाला? स्थित्यंतर झालं. मी रुपयाची भाजी आणली. एक प्रकारे इथं काय झालं? मूल्य दर्शवून राहिलं. हे आपल्याला इथं पाहता येणार आहे. यानंतर सप्तमी आहेत. सप्तमी विभक्तीचे काय? तय्या, तय्या एक वचनात आणि अनेक वचनात दोन्ही गोष्टी सारख्या असणार आहे. आता अधिकरण आणि करण. साधू संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. आता एक प्रकार साधू संत येती घरा, घराचा काय करू राहिलो आपण? ठिकाणाचा बोध. बरोबर आहे. तोची दिवाळी दसरा. मग घरा म्हणजेच काय? एक ठिकाणाचा बोध केला. ठिकाणाचा किंवा वेळेचा किंवा स्थळाचा बोध केला तर ते काय असते? अधिकरण असते. तो गावी गेला. गावी काय एक प्रकारे स्थळ सुचवू राहिलं अधिकरण. तर उपपदार्थ आहे ह्याच्यामध्ये हेतू, विषय, सहितत्व, श्रेष्ठत्व दर्शविताना जोडलेले तय्या प्रत्यय उपपदार्थ दर्शवितात. दारूपायी त्याने घरदार विकले. त्याचा हेतू काय होता? दारू पिण्याचा. आणि त्याने हेतूसाठी काय घेतलं? घरदार विकलं. त्यानंतर तो इतिहासात तो पोलीस भरतीकरिता शहरात गेला. हेतू काय होता? पोलीस भरती होण्याचा. तो इतिहासात कच्चा आहे. हा कसा एक प्रकारचा विषय आहे. तो इतिहासात कच्चा आहे. हा प्रकार एक प्रकारचा कसा विषय आहे. यानंतर माझे मित्रांनो सप्तमी झालं. यानंतर आहे संबोधन. यानंतर काय आहे? संबोधन. पहा आता संबोधन विभक्ती ज्या नामाने हाक मारली जाते त्याला संबोधन असे म्हणतात. ज्या नामाने हाक मारली जाते त्याला संबोधन असे म्हणतात. संबोधनाला पूर्वी एकवचनात रे प्रत्यय वापरला जात असे. परंतु आता मात्र असा प्रत्यय वापरला जात नाही. म्हणून संबोधनाला एकवचनात प्रत्यय नसतो तर अनेक वचनात नो प्रत्यय आहे. एकमेव विभक्ती ज्या विभक्तीला फक्त अनेक वचनामध्ये प्रत्यय आहे. संबोधनाचा संबंध प्रत्यक्षपणे क्रियापदाशी नसतो. ओके. आता मुलांनो रांगेत उभे राहा एक प्रकारची काय दिली आहे? संबोधन. नो हाक आपण म्हणतो राम पाणी आण एक प्रकारची काय आज्ञा दिलेली आहे. हाक दिलेली आहे. तर याला आपल्याला अशा प्रकारे उदाहरणाच्या माध्यमातून आता पाहिलं जायचं उपपदार्थ असेल नाही दिलेलं आहे. याचे काही उदाहरणं PYQ असतील तर मी जस्ट वेट अ मिनिट मी याचे PYQ पाहतो हं. काही याचे PYQ घेऊ आपण. येतोय. तर पहा इथं आपल्याला काही वाक्य दिसतील. इथं दिलंय मुलांनो ही वाक्य 10 मिनिटात लिहा. अधोरेखित शब्दाची विभक्ती आपल्याला सांगायची होती. आता अधोरेखित शब्दाची विभक्ती म्हणजे जो शब्द रेट केलेला आहे तो अधोरेखित आहे. मुलांनो ही वाक्य 10 मिनिटात लिहा. समोरच्या व्यक्तीला काय दिलंय? बोलून राहिलं म्हणजेच काय झालं ते एक प्रकारचं संबोधन झालं माझ्या मित्रांनो. तो औरंगाबादहून पुण्याला आला. विभक्तीचा प्रकार ऊन, हून, ऊन, हून, दुरावा, वियोग, अंतर,
बरोबर आहे. तर मग ते कसं होईल? ऊनहून ऊनहून पंचमी अपादान. यानंतर चाकूने पेरू कापला. आता नेशी, ने एशी, नीशी, ई ही तृतीया आणि कशानं कापला तो? चाकूने कापला पेरू आणि चाकूने कापला मग ते काय झालं? साधन झालं आणि साधनलाच म्हणतो आपण काय माझ्या मित्रांनो? तृतीया विभक्तीचं हे उदाहरण होणार आहे. ओके. यानंतर रत्नाकर अतिशय गरीब आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती. आता मला सांगा रत्नाकर कसा आहे? खूप गरीब बिचारा आहे आणि त्याला कुठल्या पद्धतीचे प्रत्यय लागलाय का गरीबाला? ज्या गोष्टीला प्रत्यय लागत नाही ते असते मग प्रथमा विभक्ती. किती सोपं आहे पहा. ते काय असतं मग? ते प्रथमा विभक्ती असते. शिक्षक मुलांना शिकवितात. अधोरेखित शब्दाची विभक्ती. आता शिक्षक मुलांना शिकवून राहिले. शिकवणारे शिक्षक आहेत. कर्माला प्रत्यय लागलेले आहेत, कर्त्याला नाही. आणि ज्यावेळेस प्रत्यय लागले असतात त्यावेळेस प्रथम विभक्ती पहिले कोणतीच नसेल. पहिल्या फुरसतमध्ये ऑप्शन निघाला. कुठल्या पद्धतीची तर हाक नाही आहे त्याच्यामुळे संबोधन निघालं. उरलं चतुर्थी आणि द्वितीया. माझ्या मित्रांनो, जर त्या वाक्यामध्ये जर त्या वाक्यामध्ये दानाचा संबंध असतील, तर ते चतुर्थीत जाईल. पण दानाचा संबंधच नाही, तर मग ते वाक्य द्वितीयामध्ये नाही जाईल का? बरोबर आहे. यानंतर पुढील वाक्यातील विभक्ती ओळखा. घरात खाणारी तोंडे खूप होती. घरात खाणारी होती. घरात एक प्रकारे तय्या तय्या सप्तमी अधिकरण स्थळाचा बोध करतो आणि स्थळाचा बोध करणारा शब्द हा सप्तमी विभक्ती असतो. स्थळाचा बोध करणारा शब्द कोणता असतो? सप्तमी विभक्ती असतो. यानंतर घोड्याने राजास पाडले. घोड्याने नेशी नेशी तृतीयाकरण घोड्याने राजास पाडले. काय झालं? नेशी नेशी तृतीयाकरण झालं. इथं मला इतकं सांगा दानाचा संपर्क आहे का? मग चतुर्थी कसं काय लागेल? मग चाचीचे ऑब्लिक झाजी जी आहे का? मग षष्ठी कसं काय लागेल? ऊनहून ऊनहून आहे का पंचमी? मग कसं काय लागेल? डायरेक्ट एलिमेंट पद्धत जाऊ शकतात. खालील वाक्यातले प्रयोग तुम्हाला सांगायचा मला तो धंदा सोडावा लागला. सध्या प्रयोगावर जाऊ नका. आपल्याला विभक्ती पाहिजे. दिले का? बरं. सारे प्रयोगाचे उदाहरण आहे. जे उदाहरणं या स्लाईडवरती आलेत ते मी सर्व घेऊन घेतले. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे प्रत्यय खूपच पाहायचे आहेत. त्याचे प्रथमा, द्वितीया, त्याचे एकवचनात, अनेक वचनात प्रत्यय आणि कार काढतं. याच्याशिवाय तुम्हाला मार्क पडणार नाही हे क्लिअर सांगतो. माझ्या मित्रांनो परत या गोष्टी तुमच्या खूप महत्त्वाच्या चॅप्टरवरती तुम्हाला जवळपास प्रश्न सुटतात आणि जे टफवाले प्रश्न आहेत ते भाग क्रमांक 1 मध्ये तुम्ही पाहून घ्या. ओके. चला थँक सो मच. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वस्त राहा, मस्त राहा, अभ्यास करा.